माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू या वाड्याला एवढ्या मोठ्या आवाजाची सवय नाहीये. पावसात में अरे पावसात में म्हणजे असल्या आवाजाची सवय आहे वाटतं वाड्याला. माझ्यामुळं या गावच्या रस्त्यावर अनेक पोरं फिरतात. या सगळ्यांच्या बारशीला जाऊ मी. पण या बाळाच्या नावापुढे तुमचं नाव लागणार आहे. मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. आज पतुरी या वाड्यातून कोण की रीत हाताने गेलेला नाही. माझी निराशा झाली आहे. त्याची भरपाई करा मला. केली. वाकणीस परशुरामला बोलवा. साहेब परशुराम साहेबांची चूक नसेल ते तो आल्यावर ठरवू आपण. पण एकदा शहानिशा करून घ्यावी ना. भावनेच्या भरात माणूस एकाचा दोन करून जातो. आत्याबाई, पोलिसात जाण्याआधी माणसं आपली गारहाणी घेऊन जेव्हा वाड्यावर येतात तेव्हा त्यांचा विश्वास जपणं या वाड्याचं प्रथम कर्तव्य आहे. परशुरामला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून द्यायला हवी. या सुभानने राघोबा आंबुरकेकडून कर्ज घेतलं होतं. सगळा व्यवहार कायदेशीर झालाय. एका मामूली शेतकऱ्यासाठी गावातल्या मनी लेंडर लॉबीला आपल्याला दुखावून चालणार नाही. राजकीय हितसंबंध कसे जपायचे हे मला व्यवस्थित माहिती आहे वाकणेस. मला त्या शेतकऱ्याविषयी लोभ नाही, राघोबाचा राग नाही. माझा प्रश्न आहे फक्त परशुरामबद्दल. सुभान चुकीच्या वेळेला परशुराम साहेबांना भेटला. दिवसातली अशी कुठली वेळ असते जेव्हा परशुराम चुकीचं वागत नसतो. मला एवढंच म्हणायचं की भावनेच्या भरात सुभानच्या मुलीचं ओझं. कुठलाही निर्णय मी भावनेच्या भरात घेत नाही. वाकणीस, या वाड्याला एक मुलगी जड नाही. इथून पुढे ती आपल्या बरोबरच राहील. सुमित्रेच्या या दिवसात तिलाही सोबत होईल. झालं. वाकणेस, परशुराम आला की ताबडतोब मला भेटायला सांगा त्याला. नरसिंह, मी बोलले त्याच्याबद्दल काय ठरवलंयस? तू जो निर्णय घेशील तो माझ्या भल्यासाठीच असेल याविषयी मला अजिबात शंका नाही. काय ग, काय झालं रडायला? काही नाही. मग रडतेस कशाला? आणि सुभान दादा कुठे? बाबा मला एकटीला सोडून गेले आणि रागवले पण. तू काही केलंस का? काही नाही. मी झोपले होते ना देवळामध्ये, तिकडून इकडे घेऊन आले आणि सोडून गेले. मग त्यात रडण्यासारखं काय आहे? मी सोडेन तुला नंतर. नाही, माझ्या मागे येऊ नको म्हणाले. आता तू इथलीच झाली असं म्हणाले आणि गेले. इथलीच म्हणजे? बरोबर आहे तिचं. इथून पुढे इथेच राहणार आहे ती, तुझी सोबत म्हणून. नाव काय का तुझं? जानकी. बरं नाव ठेवलंय की वडिलांनी. जानकी म्हणजे सीता.
जनक राजाची मुलगी रामाची बायको आता का सगळं रामायण सांगणार आहेस मला? सुमित्रा, तिला आत घेऊन जा. पण मी इथे का म्हणून राहायचं? प्रश्न विचारायचे नाहीत. सुमित्राची सोबत म्हणून राहायचं, कळलं? ताई बरोबर. सुमित्रा ताई म्हणायचं, अहो जाहो करायचं. सुमित्रा, इथले नियम शिकव जरा तिला. दोन्ही वेळचं जेवण मिळेल, नवे कपडे मिळतील, थोडे पैसे पण मिळतील. मग मी गण्याला पण घेऊन येऊ का इकडे? प्रश्न विचारायचे नाहीत. पण मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. सुमित्रा, मी गण्याला घेऊन येऊ का? प्रश्न विचारायचे नाहीत. सुमित्रा, घेऊन जा तिला. रखमा, गण्या कुठे आहे? अहो पण तुम्ही सकाळी सकाळी कुठं गेलता? वाड्यावर. वाड्यावर? आता वाड्यावर जाऊन काय उपयोग आहे? ज्या उमऱ्यावर जायचंच नाही तिथे डोकं आपटून काय फायदा होणार आहे? पण तो गण्या कुठे दिसत नाही. सकाळी झोपेतून उठल्यावर शेजारी जानकी नाही तसा लागला भुई जोडाया. मग कुठे पाठवलंस त्याला? म्हटलं जा देवळात, सकाळची आरती झाली की होईल मोकळी. तसं तोंड न धुता देवळाकडे पळाला. तिथं जाऊन मी काय उपयोग? म्हणजे जानकीला वाड्यावर सोडली. काय? तिथं नरसिंहराव साहेबांच्या पायावर घातली आणि म्हणलो आता ही तुमचीच झाली. अहो मला एकदा सांगायचं तरी होतं. अगं तू धाडले असतोस. हे बघ रखमा, जे काय झालं ते जानकीच्या चांगल्या करताच झालं. तू गण्याला बोलून घे. त्याला सगळं समजावून सांगायला पाहिजे. काय समजवणार त्याला? मी त्याला खरं खरं सांगणार. जिथं माझं काळीच मानायला तयार होत नाही तिथं त्या लेकराची काय हालत होईल हो? एक ना एक दिवस त्याला कळणारच ना. कळत तेव्हा कळत. तेव्हा बघू काय सांगायचं ते. पण सांगायची वेळ येईल तेव्हा मी सांगेन त्याला. असं समजू नकस. पाणी फक्त तुझ्या डोळ्यातून येत. वाड्यापासून इथपातूर मी हा सुद्धा रडतच आलो ग. तुला हे असं नेटवर सर्च करताना बघितलं ना की मला वाटतं तू ओबामा किंवा सार्कोझी यांच्या टाईपच्या लोकांशी चॅट करत असशील. एक दिवस करीन सुद्धा. अरे देवा, त्यांच्यात ही 7.5 असते माहित नव्हतं मला. माझी अशी चेष्टा करण्यापेक्षा घरात थोडं लक्ष घाला. काय हो, कालपासून आत्याबाई, नरसिंह भाऊजी आणि वाखनीस यांची काय खलबत चालली? नाही आलंय, माझ्याही कानावर आलंय. काय तुम्ही बोलला नाहीत मला? चेक, अशा गोष्टी कुठे बोलायच्या असतात का? अहो मलाही नाही सांगायचं का? या घरची मोठी सून आहे मी. काय आत्या, ते वाकनीस आणि दादा तिघ जण मिळून. संशय आलाच होता मला, पण खात्री होत नव्हती.
काय करतायत ते? काही नाही, गावातल्या बँकेवर दरोडा घालायचा प्लॅन करतायत. काय तू तरी हे नेटवर काहीतरी वाचतेस ना, त्यामुळे असलं काहीतरी सुचतं तुला, बाकी काही नाही. अगं 3 माणसांनी या वाड्यात एकत्र येऊन सरळ साधं काही बोलूच नाही का? आता हसताय, पण एक दिवस कळेल तुम्हाला. आपण परत कधी जायचं इथून? अगं आत्ता बरी होतीस ना? बरी कसली? कसे बसे दिवस ढकलते. परवा दिवशी डोक्यावर कलश वाहून वाहून माझी मान मोडली होती. मोठी सून आहेस ना तू या घराची, मान असतो तो. हे असले फुकटची मान सन्मान मिरवायची हौस नाहीये मला. जे खरं द्यायला हवं ते दिलंच नाहीये अजून. आता काय आणखीन? तो चाव्या देण्याचा कार्यक्रम कधी करणार आहेत? पटकन द्यायला सांगा ना. कशाला हवाय तो समारंभ? अहिल्या, चाव्या देणं हा या घरचा संस्कार आहे. संस्कार. एका बाईनं दुसऱ्या बाईला नुसत्या चाव्या द्यायच्या एवढं औपचारिक नाहीये. आणि जी बाई चाव्या घेते ना, तिच्यावर या घराची, या वाड्याची संपूर्ण जबाबदारी असते. माहितीये, पण त्यासाठी इतका खटाटोप? निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री डायरेक्ट खुर्चीत जाऊन बसत नाहीत ना, मध्ये शपथविधी वगैरे असतो ना. बरं, मग जे काही आहे ते पटापट आटपूया आणि निघूया. तुला काय घाई काय आहे? मी मुंबईला एका डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे. लग्नानंतर 14 वर्ष मूल न झालेल्या बाईला सुद्धा मूल झालंय म्हणे. आपण जाऊया ना त्या डॉक्टरांकडे. नक्की जाऊया. मुंबईला पोचलो ना की लगेच जाऊया. ओम नमः शिवाय. 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 दूध. हां. अगं तू का आणलंस दूध? सुमित्रा कुठे आहे? ती झोपली आहे. अगं तुला सांगितलं ना अगं तुगं नाही करायचं म्हणून. अहो जाऊ म्हणायचं बहिणींना, कळलं? झोपले आहेत. त्यांनी सांगितलं होतं उठवायला, पण मीच उठवलं नाही. का? गाढ झोप लागली होती ना म्हणून. छान. अशीच काळजी घ्यायची बरं का बहिणींची. हो. तुला शेतातली सगळी कामं येतात का ग? हो. आणखी काय काय येतं? पोहायला येतं ना. अगं मी काम काय काय येतं ते विचारलं. सगळे येतात. मी जरा जाऊन येऊ का? कुठे? घरी. आईची आठवण येते? नाही, आईची नाही, गण्याची. हा गण्या कोण? मी सांगितलं ना मगाशी, माझा धाकटा भाऊ म्हणून. त्याला घेऊन येऊ का इकडे? नाही. तुझं शिक्षण कुठपर्यंत झालंय? 10वी पास आहे, काठावर. नुसतं 10वी सांगितलंस तरी पुरे. काठावर पास नको काही सांगायला. आत्याबाई, आत्याबाई, तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. ती आजपासून आपल्या वाड्यावरच राहणार आहे. जानकी नाव आहे तिचं. या वाड्यात दिवसाला 4-5 आश्रित येतच असतात. आता काय प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवू? ए मुली, जाग, आम्हाला जरा महत्वाचं बोलायचंय. काय मिळालं तिचा अपमान करून? या आश्रितांचा कसला आलाय मान अपमान? तुझं काय काम आहे ते लवकर बोल आणि जा बाई. तो चाव्या देण्याचा कार्यक्रम तुम्ही कधी करताय? जरा लवकर उरका ना. मला आटपून मुंबईला जायचंय. चांगला दिवस तर बघायला पाहिजे ना. उद्या सोमवार आहे.
उद्याच उरकून घेऊ. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आई मला आत्ताच्या आत्ता ताईला भेटायचंय. तुला देवळात नाही भेटली का? नाही भेटली ती देवळात. मी घाटावर गेलो, टेकडीवर गेलो, पण कुठेच नव्हती ती. मला आत्ताच्या आत्ता ताईला भेटायचंय. गाण्या असं रडू नको. आपली जानकी आता आपल्या बरोबर राहणार नाही. नको राहू दे, मी जाईन तिच्या बरोबर राहायला. अरे पण ते जिथं आहे तिथं आपण नाही जाऊ शकत. का नाही जाऊ शकत? मला सांग ती कुठे आहे, मी जाईन तिकडं. अरे तिला वाड्यावर काही दिवसासाठी कामाला ठेवलंय. मम्मी बी जाईन ती तिच्या मदतीला. काय नको, गपगुमान चल आत, नाही तर बांधून ठेवीन. चल म्हणते ना. मी नाही. हाय चल म्हणते ना. आई. चल आत, चल म्हणते ना. सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु. हरये नमः. सुमित्रा कुठे आहे? पुस्तक वाचतीये. वाचताय. मी जाऊ का? कुठे जाऊ का? घरी. उद्या सकाळी परत येते. सांगितलंय ना सकाळी एकदा. तू आता इथेच राहायचंयस, सुमित्राची सोबतीण म्हणून. नाही पण गण्या झोपायचं नाही ना मी गेल्याशिवाय. गोष्ट ऐकायची असते ना त्याला. मी आई सांगेल की. आई शेतावरून एवढी दमून येते की लगेच झोपते. अगं सगळे झोपले असतील आता. नाही, गण्या नसेल झोपला. जाऊ का? तुला एकदा सांगितलं ना, तू इथे सुमित्राची सोबतीण म्हणून राहणार आहेस, कळलं? मी गण्याला झोपून येते ना परत. बस झालं तुझं गण्या गण्या. जा जाऊन झोप स्वयंपाकघरात मुकाट्याने. वळकटी ठेवली आहे तुझी तिथे. पण मी जा म्हटलंय ना, चल जा. मी तुझ्या पाया पडतो ताई, पण मला खरंच भीती वाटते. दिवसातून 4 वेळा हेच पाणी ढोसतोस ना, तेव्हा नाही वाटत भीती? तो कालच्या आईतला दिन्या म्हणत होता की नदीत सुसर आहे. सुसर आहे? मला कधी नाही दिसली ती. ती सुसर बी तुला घाबरत असेल. चल चल पाण्यात, चल पाण्यात. काम कर, जातो चिखलान जा. ताई मी नको. मी अरे जा ना. ताई नको ना, तू जा, मी सांगते जा. ताई नको ना. अरे घे रे. अरे घे अजून. हा ये इकडे. तर मी सांगितल्यावर त्याच्या चेहऱ्यावर फेकायचा काय? हा तयार. मी हाक मारते. जेवढं होतं त्याच्यात एकच भाकरी झाली. पण तू सकाळी म्हणली होती की पाणी पी, नंतर देईन खायला. हे धर, खा. तुला पण भूक लागली आहे ना? ए जास्त आवाज करू नको. गपगुमान खा, नाही तर उद्या पाण्यात बुडवी ना. गड्या, मी उपाशी मेले तरी चालेल, पण माझ्यासाठी चोरी केलेली मला नाही चालायची. ताई, गावातल्या सगळ्यांच्या आई बाबांकडे पैसे आहेत, मग आपल्या आई बाबांकडे का नाही? आपल्या आई बाबांकडे पैसे नाहीत म्हणून ते कधी चोरी करतात का रे? ताई, मी तुझ्यासाठी काय पण करेन. तू शपथ घेऊन सांग विठ्ठलाची की पुन्हा चोरी करणार नाही. तू परत चोरी करणार नाही, आणि तू पण शपथ घे की तू मला सोडून जाणार नाही.
तुला सोडून राहू शकेन का? हा? मी पण कोण आहे? हा, थांब थांब थांब